नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी श्री या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, भाईंदर येथून प्रणाली कोळी यांचा एक आपल्याकडे प्रश्न आलेला आहे. ते असं विचारतायत की श्री स्वामी समर्थ महाराजांचं 9 गुरुवार व्रत कसं करावं याबद्दल माहिती द्यावी असा त्यांचा प्रश्न आहे आणि त्याला अनुसरूनच आज आपण माहिती देत आहोत. 9 गुरुवारचं व्रत हे करण्यासाठी आपल्याकडे प्रथम बळकट श्रद्धा असावी. श्रद्धावंत भाविकांनीच हे व्रत करायचं आहे. तर त्या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेऊया. 9 गुरुवार व्रत हे कित्येक भाविकांना फलदायी ठरलेलं आहे. 9 गुरुवार व्रत केल्यामुळे आपली अडकलेली कामं पूर्णत्वास जातात आणि आपल्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतात. अनेक वेळा आपण बरेचसे काबड कष्ट करतो, अनेक प्रयत्न करतो, परंतु त्या प्रयत्नाला इच्छित असं फळ न मिळाल्यामुळे आपण निरुत्साही बनतो आणि आपण नकारात्मक दिशेने ओढले जातो. तर अशा वेळी कुठलंही जरी कारण असू दे, तर त्या कारणांवर मात करण्यासाठी आणि आपले इच्छित साध्य करण्यासाठी श्रद्धावंत भाविकांना हे 9 गुरुवारचं व्रत निश्चितपणे लाभदायक ठरू शकतं. आता हे व्रत जाणून घेण्यापूर्वी या व्रताला जे साहित्य लागणार आहे त्या साहित्यासंदर्भात आम्ही वेगळ्या प्रकारचं असं इमेज आपल्याला या व्हिडिओमध्ये देत आहोत. त्याप्रमाणे आपण ते साहित्य घेऊन आपण या व्रताला सुरुवात करू शकता. महत्त्वाचं म्हणजे हे 9 गुरुवार व्रत हे गुरुवारच्या दिवशी उपवास करून करायचं आहे आणि हे व्रत कोणत्याही गुरुवारी आपण संकल्प करून चालू करू शकता आणि यासाठी कोणत्याही इतर मुहूर्ताची आवश्यकता नाही. आता कोणत्याही गुरुवारी व्रत चालू करतेवेळी आपण एकंदर 9 गुरुवार हे व्रत करायचं आहे आणि या 9 गुरुवार झाल्यानंतर 9व्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करावं लागेल. तर सुरुवातीला आपण जे दिलेलं साहित्य आहे हे साहित्य आपण एकत्र करावं, जेणेकरून आपल्याला पूजाविधी करतेवेळी उठावं लागणार नाही. म्हणून ही साहित्य प्रथम एकत्र करायचं आहे. आता पूजाविधी कसा करावा, तर ज्या गुरुवारी आपल्याला व्रत चालू करायचं आहे त्या गुरुवारी जरा सकाळी लवकर उठून आपण आपली प्रातःकर्मे आटपून आंघोळ करून शुचिर्भूत होऊन आपल्या घरामधील जे देवदेवतांच्या मूर्त्या आहेत किंवा देवारा असेल तर त्यांची पूजा आपण प्रथम करून घ्यावी. त्यानंतर आपल्या घरामधील जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांना नमस्कार करून आपण त्यांचे कृपा आशीर्वाद घ्यावेत. घरातील देवदेवतांचे आशीर्वाद घ्यावेत आणि त्यांच्याकडे प्रार्थना करावी की आज मी या व्रताला सुरुवात करत आहे, तरी हे व्रत पूर्णपणे कोणतेही विघ्न न येता पूर्णपणे ते व्रत माझ्या हातून घडो अशी प्रार्थना करून आपण व्रतासाठी बसायचं आहे. सुरुवातीला आपण आपल्या देवघरात असेल तर देवघरात किंवा ज्या ठिकाणी आपण राहता त्या घरामध्ये चौरंग किंवा पाट मांडायचं आहे जे आपल्याकडे असेल ते, आणि त्या चौरंगाभोवती किंवा पाटाभोवती रांगोळी रेखाटायची आहे आणि मधोमध आपण स्वस्तिक रेखाटायचं आहे. आता रांगोळी किंवा स्वस्तिक रेखाटल्यानंतर न विसरता त्यामध्ये आपण हळद कुंकू याचा वापर करायचा आहे. फक्त पांढरी रांगोळी ठेवू नये ही सूचना कटाक्षाने लक्षात घ्या. त्यानंतर वर चौरंग मांडल्यानंतर चौरंगावर आपण पिवळा, लाल किंवा भगवा हे वस्त्र
अंथरायचं आहे आणि ते अंथरल्यानंतर आपण त्या चौरंगावर मधोमध वडाचे पान ठेवायचं आहे. हे वडाचं पान, याचा देठ हा भिंतीकडच्या दिशेने असावा आणि पानाचं टोक हे आपल्या दिशेने असावं. त्यानंतर ते वडाचं पान हे पालथं असावं आणि त्या पानावर आपल्याकडे असलेली स्वामींची मूर्ती किंवा स्वामींची प्रतिमा, स्वामींचा फोटो हे त्या वडाच्या पानावर ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या बाजूला गणपती पूजनाची सुपारी ठेवायची आहे. फक्त सुपारी, विडा नव्हे. ती गणपती पूजनाची सुपारी आपल्या उजव्या बाजूला ठेवायचं आहे. त्याच्या बाजूला घंटी, शंख असं ठेवायचं आहे. शेजारी समई किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि आपल्या डाव्या बाजूला शंख आणि समई ठेवायची आहे. अगरबत्ती, धूप लावायचं आहे. घंटा ठेवायची आहे. ही आपल्या डाव्या बाजूला ठेवायची आहे. आणि चौरंगाच्या एका बाजूला नारळ आणि पानाचा विडा ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मांडणी करायची आहे. आणि पूजा साहित्य घेऊन बसल्यानंतर आपण आपल्या व्रताला सुरुवात करायची आहे. मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे आपल्याला या दिवशी उपवास करायचा आहे. आता बसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर प्रथम आपल्या मस्तकी इथे मध्यभागी चंदनाचा किंवा हळद कुंकवाचा टिळा लावायचा आहे. कारण आपल्याला स्वतःचं आत्मपूजन करायचं आहे. आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे, म्हणून आज आपण स्वामी महाराजांचं पूजन करू शकणार आहे. म्हणून आपल्या मस्तकी हा टिळा लावायचा आहे. आणि त्यानंतर आपण जी गणपतीची सुपारी ठेवलेली आहे त्याचं पूजन करायचं आहे. सुरुवातीला गणपती पूजन म्हणजे आपण मनोमन गणपतीचं ध्यान करावं आणि गणपतीला आवाहन करावं की या चौरंगावर तू हे देवा स्थानापन्न हो. आणि हे आवाहन केल्यानंतर त्या सुपारीवर आपण पाणी ठेवायचं आहे, पाणी सोडायचं आहे. त्याच्यानंतर पंचामृत सोडायचं आहे. त्याच्यानंतर परत शुद्ध पाणी सोडायचं आहे. आणि त्यावर आपल्याला कापसाची वस्त्रे जी सांगितलेली आहे ते वस्त्र त्या सुपारीवर ठेवायचे आहेत. नंतर हळद, कुंकू, अक्षता वाहायच्या आहेत आणि त्याला तिथे फुलं वाहायची आहेत. आणि अक्षता, फुलं वाहिल्यानंतर हात जोडून आपण गणपतीचं पूजन केल्यानंतर गणपतीला प्रार्थना करायची आहे की आजपासून मी गुरुवारचं व्रत करत आहे, हे निर्विघ्नपणे पार पडू दे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्यासमोर तामण ठेवायचं आहे आणि पळीमध्ये पाणी, गंध, अक्षता आणि चंदन घेऊन आणि त्याच्यामध्ये एक तुळशीपत्र ठेवून आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि गणपती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची डोळे मिटून प्रार्थना करायची आहे. हे महाराज, माझ्या मनामध्ये जी इच्छा आहे किंवा आपल्यामध्ये जे संकट आहे ते निवारण होण्यासाठी मी आज संकल्प करत आहे की हे 9 गुरुवारचं उपोषण व्रत मी आजपासून करत आहे, ते निर्विघ्नपणे पूर्ण हो. आणि असं म्हणून ते पाणी किंवा तो संकल्प त्या तामणामध्ये सोडायचा आहे. आणि एक लक्षात घ्या की हा संकल्प फक्त आपल्याला पहिल्या गुरुवारीच करायचा आहे. त्याच्यानंतर येणाऱ्या गुरुवारी फक्त आपल्याला उपोषण आणि पूजन करावं लागणार आहे. व्रताचा संकल्प हा फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा आहे. त्यानंतर आपण समई प्रज्वलित करावी, धूप अगरबत्ती लावावी आणि आपण स्वामी महाराजांची जी प्रतिमा ठेवलेली आहे त्या प्रतिमेचं पूजन गणपतीचं पूजन केल्याप्रमाणेच करावं. आणि त्यानंतर पूजन केल्यानंतर आपण जे काय फळं किंवा जो काय नैवेद्य असेल तो स्वामींना अर्पण करायचा आहे. स्वामींच्या फोटोवर जे आपल्याला कडे जे आहे पिवळं भगवं वस्त्र पांघरायला, ते त्या फोटोवर पांघरायचं आहे. आणि जो बाजूला विडा ठेवलेला आहे तो विडा स्वामींना अर्पण करायचा आहे. विड्याची पूजा करायची नाही. तर अशा प्रकारे आपण स्वामी महाराजांचं पूजन करायचं आहे. आणि हे पूजन केल्यानंतर स्वामी महाराजांची प्रार्थना करायची आहे. जी आपली इच्छा असेल,
ज्या आपल्या मार्गामध्ये आलेले अडथळे असतील ते निवारण व्हावेत अशी स्वामी महाराजांना विनंती करायची आहे. त्यानंतर आपल्याला पोथी वाचन करायचं आहे. स्वामी समर्थ महाराज 9 उपवास व्रताची पोथी आपणास कुठल्याही धार्मिक पुस्तक विक्रेत्याकडे मिळू शकेल किंवा आपल्या आजूबाजूला जर उपासना केंद्र असतील तर त्या उपासना केंद्रामध्ये सुद्धा ही पोथी उपलब्ध आहे. तर या पोथीचं वाचन करायचं आहे. जास्तीत जास्त स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि तसेच आपण तारक मंत्र सुद्धा म्हणू शकता. अशा प्रकारचं पूजन केल्यानंतर आपण आपल्या शेजारील लोकांना, मित्रमंडळींना किंवा नातेवाईकांना जरूर ह्या गुरुवारी बोलवावं आणि त्यांना सुद्धा प्रसाद दिल्यानंतर या पोथीचं वाटप करावं. भेटवस्तू म्हणून पोथी देण्यास हरकत नाही. आणि या गुरुवारी आपण 9 गुरुवार जे उपवास धरतात या 9वी गुरुवारी आपल्याला मुंग्यांना साखर द्यायची आहे, कावळ्याला दहीभात दाखवायचा आहे आणि अनोळखी कुत्र्याला आपण तूप पोळी म्हणजे पोळीला तूप लावून ती द्यायची आहे आणि गरिबाला अन्नदान आणि गाईला चारा द्यायचा आहे. अशा प्रकारचं हे व्रत आपल्याला 9 गुरुवारी करायचं आहे. आता इथे एक अशी सूचना आहे की हे व्रत कुटुंबातील कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती, स्त्री पुरुष, मुलं मुली कोणीही करू शकतात. त्याला बंधन नाही. फक्त एक इथे सूचना सांगावीशी वाटते. जर का स्त्रिया हे व्रत करत असतील तर हे व्रत करतेवेळी आपला जर मासिक धर्म आले असेल, मासिक पाळी आली असेल तर त्या 5 दिवसाच्या मध्ये जर गुरुवार येत असेल तर त्या गुरुवारी हे व्रत आपणास करता येणार नाही. म्हणजेच आपण पूजन करू शकणार नाही. मात्र आपण उपवास करू शकता. तसेच काही मंडळी काही महत्त्वाच्या प्रवासाला जर निघालेली असतील तर त्या प्रवासाच्या दरम्यान जर गुरुवार आलेला असेल तर त्या दिवशी सुद्धा आपण पूजन करायचं नाही आहे. मात्र आपण उपवास करू शकता. आता इथे आवर्जून सांगायचं आहे की आपले हे जे 9 गुरुवार मोजणार आहात तर या 9 गुरुवारमध्ये जर मासिक पाळी आली असेल किंवा प्रवास घडला असेल तर तो गुरुवार या 9 गुरुवारमध्ये मोजायचा नाही आहे. आपल्याला पुढे येणारा गुरुवार काउंट करायचा आहे म्हणजे धरायचा आहे. म्हणजे थोडक्यात आपण ते उपवास अधिक करायचे आहेत. आलं का लक्षात? कारण जो मासिक धर्माचा उपवास असेल किंवा प्रवासाचा गुरुवार असेल तर 1, 2, 3 गुरुवार मोजतो, त्यामध्ये हे गुरुवार आपल्याला मोजता येणार नाही. याच्या मागील गुरुवारी आपण अधिक गुरुवार ते करून आपले 9 गुरुवार व्रत पूर्ण करायचं आहे आणि 9व्या गुरुवारी आपण याचं उद्यापन करायचं आहे. आणि यामध्ये जर आपल्याला श्री स्वामी सारामृत जर वाचता आलं तर उत्तमच होईल. तर अशा प्रकारचे आपल्याला हे 9 गुरुवार व्रत केल्यानंतर निश्चितपणे लाभ होऊ शकतो. आपण संकटमुक्त होऊ शकता. या व्हिडिओचा हेतू कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा नाही आहे. हा हेतू फक्त श्रद्धावंत लोकांसाठी आहे आणि श्रद्धावंत लोकांनीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा प्रकारचं व्रत करायचं आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आपले जर काही धार्मिक, आध्यात्मिक, आयुर्वेदिक किंवा पर्यटन स्थळासंदर्भात तसेच व्यक्तिमत्व विकास या संदर्भात जर काय आपले प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या व्हॉट्सॲपवर नक्की कळवा. आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला उत्तरं देण्यात येतील. श्री स्वामी समर्थ.